आता थेट कोल्हापुरात आपण जाणार आहोत। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा कोल्हापुरात दौरा आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती आंदोलकांना ताब्यात घेतलं जातंय। किंबहुना आधीच काल पोलिसांनी संभाव्य आंदोलकांना ताब्यात घेतलेलं होतं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर इंडिया आघाडीच्या सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांना ताब्यात घेऊन ते गाडीतून घेऊन जात आहेत। या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांच्या समोर आंदोलन करणं अशा पद्धतीचा इशारा दिला होता आणि हा इशारा दिल्यानंतर प्रमुख कार्यकर्त्यांना त्यांनी ताब्यात घेतलेला आहे। कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्यानंतर जी काही कारवाई होणं अपेक्षित होतं ते कारवाई इथं झालेली नाही आणि म्हणूनच कुठेतरी ह्या सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय। कारण या सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांनी आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या समोर आंदोलन करू, त्यांना जाब विचारू अशा पद्धतीचा इशारा दिला होता। त्यामुळे कोल्हापूर शहरातील जे सगळे पोलीस ठाणे आहेत, पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये जे जे प्रमुख कार्यकर्ते आहेत त्या सगळ्यांना या ठिकाणी ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांना गाडीतून एका अज्ञात स्थळी घेऊन जाताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। कारण या सगळ्या कार्यकर्त्यांनी सांगितले की आम्ही आंदोलन करू, गनिमी काव्यानं का असेना आंदोलन केलं जाईल अशा पद्धतीचा इशारा देखील देण्यात आला होता। मात्र असं असतं तुम्हाला आता कुठे घेऊन जायलेत, काय सांगितलेलं आहे? काय सांगितलेलं नाही। आता तुम्हाला पोलीस ठाण्याला आणलं तर इथून कुठे नेणार म्हणून सांगितलंय, काय सांगितलेलं नाही? विचारताना म्हणतात गाडीत बसा, हेही सांगितलेलं नाही। अटक केली तर अटक केली म्हणून सांगावं लागतंय। त्यांना अक्कलच नाही। गृहमंत्री मूर्ख असेल तर मग काय असणार खालची फौज? अटक केली तर अटक केली म्हणून सांगायला पाहिजे ना। पोलीस स्टेशनला किती वेळ बसवून ठेवलं होतं? आता सकाळपासून बसवून ठेवले, 2 तास। काय सांगितलंय का? तर आपण बघितले की या सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांना कुठे घेऊन जाणार आहे सांगितलेलं नाही। कारण गनिमी कावा करू अशा पद्धतीचा इशारा दिला। प्रत्येक पोलीस ठाण्यामधले ज्या हद्दीमध्ये प्रमुख कार्यकर्ते आहेत त्या सगळ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि आता अज्ञात स्थळी या सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन जात आहेत। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। तर कोल्हापुरात आंदोलकांना अशा पद्धतीने ताब्यात घेतलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज तिथे दौरा आहे। प्रशांत कोरटकर आणि त्याचबरोबर राहुल सोलापूरकर यांच्यावरती कारवाई करा या मुद्द्याला घेऊन हे आंदोलक आक्रमक झालेले आहेत आणि आता मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती एक त्यांना ताब्यात घेण्याचं सत्र आपल्याला पाहता येत आहे या दृश्यांच्या माध्यमातून। दरम्यान हे आंदोलक जे ताब्यात घेतले जात होते, ज्यांना घेऊन जात होते पोलीस एका अज्ञात स्थळी, ते काहीसे आक्रमक झालेले सुद्धा आपण पाहिले। बातम्यांच्या विश्वातला सगळ्यात मोठा मंच, अचूक, थेट आणि निष्पक्ष बातम्यांच्या त्याच जगात पुन्हा येतोय आणि घेऊन येतोय चर्चा जनहिताची। नमस्कार, मी प्रसन्न जोशी। आता भेटूया 0 आवर मध्ये सोमवार ते शुक्रवार रात्री 7:56 फक्त एबीपी माझावर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।